श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत स्मिता जोगळेकर यांचा ललितबंध. विषय आहे स्मितहास्य. आपण शांत निवांत असतो. आपली मुलं मोठी होऊन सन्मार्गी वगैरे लागलेली असतात. आपल्याला आठवतं त्यांचं बालपण. मूल नुकतंच रांगायला लागलेलं किंवा धरून धरून चालायला लागलेलं. मग कधी त्याचं लाडात येणं, त्याच्या इवल्या हाताने आपले कान, नाक, डोळे, चेहरा घट्ट धरणं, पापी घेणं. कधी फारच रंगात आलं तर नुकत्याच फुटू लागलेल्या त्याच्या कणीदार दाताने चक्क चावणं किंवा अतिव प्रेम ओसंडून गेलं तर बोचकारणं सुद्धा. पण हे सगळं खूप गोड असतं. यातलं आपल्याला काही झोंबत नाही, लागत नाही, हुळहुळत नाही, दुखत नाही. कारण आपलं मूल आपल्या देहाचा, आपल्या काळजाचा भाग असतं. हे अतिरेकी प्रेम आपण आपल्यात भिनवून घेतो. आपल्या चेहऱ्यावर छान मंद स्मितहास्य असतं. आणि हे आपल्याला आठवतं पुढे बऱ्याच बऱ्याच वर्षांनी, जेव्हा सगळी कामं उरकून आपण हुश्य करून बसतो, घाम टिपतो. एक कप चहा मिळाला तर किती मौज येईल असा विचार करतो. आपण हातपाय धुवायला जातो, हातावर पाण्याची धार पडते आणि आपल्या तोंडून असं उमटतं. क्वचित कोमट पाणी अंगावर पडतं आणि आपण आह म्हणतो. चेहरा, मान, गळा धुवून घेताना कुठेतरी हात लागतो आणि सहजच आई ग असं म्हटलं जातं. तळपायात क्वचित काहीतरी टोचलेलं जाणवतं. पाऊल टाकल्यावर आपण कळवळतो, पण तरीही आपल्या चेहऱ्यावर छान मंद स्मितहास्य असतं आणि मनात अपार आनंद आणि समाधान. कारण हेही आपल्या काळजाचे भाग असतात. आपण दारच्या परसबागेत तास 2 तास काम करून आलेले असतो. आपल्याबरोबर अर्थातच आपल्या बोकोबांची लुडबुड, लक्ष वेधून घेणं वगैरे मजा चालू असतात. कावळ्याचं जोडपं किंवा चक्क भारद्वाज आपल्या कृती अगदी जवळून निहाळत असतात. बुलबुल किंवा नाचणला आपल्या असण्याचं अजिबात भय वाटत नसतं. चिमण्या तिथेच आसपास नाचत असतात, पाणी पित असतात. आपण मन लावून तण गवत साफ करतो. वाळलेली पानं, काड्या, काटक्या मोकळ्या करतो. काही झाडा फांद्यांची कापणी करतो. बुंध्याभोवतीच्या अळ्या नीट करतो. तोल गेलेल्या छोट्या रोपट्यांना पुन्हा चांगल्या उन्हाच्या जागी नेऊन नवीन श्वास घ्यायला उभे करतो. एखाद पालेभाजी उगवून आली असेल तर ती खुडून घेतो. काडी कचरा आवरून घेतो. असं बरंच काय काय उरकतो. वर उन्हं चढू लागलेली असतात. पण बागेतलं काम सलगपणे करण्याची वेडी झिंग सवार झालेली असते. आपण अजिबात मागे हटत नाही. खरं तर बागेतल्या प्रत्येक झाडाला काटे असतात असं नाही. तरीही काही झाडांचे छोटे काटे, वाळलेल्या काटक्या कुठे कुठे नकळत लागलेल्या असतात. गवती चहाच्या वाळलेल्या काड्यांमुळे हाताला येणारी खाज, हात लाल होणं, क्वचित कसला कण डोळ्यात उडणं, कुठे सोलवटणं, बरेचदा तेव्हा लक्षात येत नाही. हे लागणं बिगणं आपल्या गावीही नसतं. ते नंतर बऱ्याच वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी लक्षात येतं. क्वचित कधी आह, कधी आई ग उमटतं. पण तरीही ते झोंबत नाही. कारण तेही आपल्या काळजाचा भाग असतं. आपल्या चेहऱ्यावर छान मंद हास्य असतं. खूप वर्षांपूर्वी आपल्या बाळाने असंच छळल्यानंतर असायचं अगदी तसं स्मितहास्य. स्मितहास्य. स्मिता जोगळेकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणी यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.